चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या सध्याला आत्ता वाजल्यात 7. सकाळच्या 7 वाजले तर 7 वाजता आपलं म्हणजे दुकान चालूच असतं 7च्या नंतर, कधी उघडतच 7ला. आणि रोजची आपली धावपळ तर तुम्हाला माहीतच आहे. तर चला तसंच सकाळ सकाळ धावपळीत आपला हिडू काढू. तर आज दीपाली म्हणत होती आष्टीला जायचंय, तर बघू उरकलं तर जाऊ, नाहीतर नाही बी. पण चला काय होतं आज पुढं हिडूमध्ये बघायला भेटल. तर चला सकाळ सकाळ काय चाललंय थोडं थोडं सर्व मी दाखवायचा प्रयत्न करतो. चला तर विराजचं आवरलंय, विराजला येतो सोडून समोर, म्हणजे बसनी रोज विराज आष्टीला जातो. तर आलो सोडून आता एकदा पहिल्यांदी, मग बाकीचे कामं बघू आपण. जास्त बसलाय गाडीव आणि आनंदी लागली माग. का ग बाई? अयो दूध पिली वय, दूध पिली, तोंड पुसून चल आपण सोडून येऊ दादाला. हा निघली आनंदी सुद्धा निघली. आनंदी पण म्हणती दप्तर घेऊन जायचंय शाळेत. तर कशी आपटी ती आनंदी, चला तुला पण शाळेत टाकायचे. लई अडवण करायला लागली. चालायचं ना विराज? बसला ना? आनंदी जातो घेऊन शाळेत, जातो वय? बर 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 बर, चल आनंदी. आनंदीला पण लई शाळेत जावं वाटतं. रोज गाडी लवकर बसती आणि म्हणती चला, नाही तर रडती बी. पण लवकरच मोठी होईन आणि लवकरच शाळेत पण जाईल. तर चला दर्शन झालंय. थोडंसं दर्शन शांत मनाने घ्यायचं आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. सकाळ सकाळी एक गाडी आली, तिचं ऑइल बदललं, लायनर बदलले. 400-500 रुपये बिल झालं, टाकलं त्यांनी. पण त्याच्यात मला ऑलरेडी 100 रुपये भेटले सकाळी सकाळी. आणि तसंच म्हणलं सकाळी आपलं मनाने शांत मनाने आपल्या देवाचं म्हणजे नामस्मरण करून आपण नाही का ह्या झाडाच्या रूपी दर्शन घेतलं. आणि पुढचा आजचा दिवस चांगला जाऊ ह्याच्यासाठी आपण एक थोडं दर्शन घेऊन हिडूला पुन्हा सुरुवात केली. तर चला काय बोलावं. ओ नमः शिवाय. छान वाटतं, प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ. सकाळी सकाळी एवढं गार ही झाड आपल्याला सावली देतं ना एक म्हणायला. आणि सकाळ सकाळ एवढं गार मस्त वाटतंय. आणि थोडंसं दर्शन घेतल्यावर थोडंसं आपण स्वतःहून आपल्याला असं फील केलं ना एकदम छान आहे वातावरण. आणि असं आनंदात आपण जर राहिलो तर एकदम खरंच इतकं आनंदी उत्सव वाटतं ना, खरंच छान वाटतं मनातून. असं जसं श्रद्धा किंवा मनातून आपल्याला वाटलं पाहिजे की आपण काहीतरी आनंद व्यक्त करतो. तर सकाळी सकाळी काम केलं तरी सीन सुद्धा येत नाही, नाही का? तर चला सध्याला गिराईक चालू आहे, गिराईक पण द्यायचं आहे, दीपालीचं आवरत आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे आष्टीला. त्यामुळे सकाळी सकाळी लवकर आवरता घेतो. मी आंघोळ केली आणि मग काम करायचं होतं. गाडीचं तर कपडे काय बदलले नाहीत आज, तर आता थोड्या वेळाने बदलायचे. हेच ड्रेस बदलायचा जाताना आता आष्टीला. तर सकाळ सकाळ किती काळे हात झालते ना ऑइल ठीक केलं. लय काळे हात केले होते तुम्ही ऑइलनी. काय करते? आणि केलते मावडाने बी केलते मध्ये आवरलं? मावने. हा बरं बरं, चल मी गिराईक देतो, घे आवडतो. चला मिक्सरवर दीपाली तुकडे राहिले का बनवायचे मिक्सरवर? तुकडे बनवायचे राहिले तर. बरं बरं. मॅक्स फ्रेश काय देऊ? कोलगेट किती, एक का दोन? 10 वर फक्त, 20 वाला नको? असं आहे 10 वाला ठीक आहे. 10 वाला बी लय मोठं झालं. चला म्हणलं महाराज आले दारी, महाराजांचं दर्शन घ्यावा. आणि दीपा घेतोय घे. महाराज आपल्याला नाथ संप्रदायात आपल्याला एक बार जायचंय माळशेज घाटात. हा तिथं गोरक्षनाथाचं मंदिर आहे, उंच असा डोंगर आहे. आणि तिथं नाथ वर जाऊन बसलेत. त्या नाथावर एकदा जायचं आपण, म्हणजे आयुष्याचं दर्शन घेतलं असं म्हणायचं, आयुष्याचं. त्याच्यामुळे आपल्याला जायचंय माळशेज घाट आहे ना मुंबईला जाताना. तिथे एक गाव आहे बघा, मी तुम्हाला सांगतो सगळा पत्ता. नाथ एवढं भारी मंदिर आहे वर की बस शांतता शांतता. काय म्हणणं आहे? जाऊ ना, जाऊ आपण एक वेळेस, जाऊ 100% जाऊ. चला मी पण एकदा दर्शन घेतो. शिकार बिकार बांधायचं पाय पडून कुठं? तिथं सरवटीला.
जाऊ ना, जसं वेळ भेटला जाऊ ना. नाही जाऊ ना, गेल्या येऊ बोलीला देवानी बरोबर जातो आपण. गेलते वर खडायला गेलते नाही गेली आता ह्या महिन्यात नसून झालं मग जायला का वाज शिकार झाले पण दुसऱ्या शिकाराई तर आपलं मोला जायची डोळ्याचं ऑपरेशन करायचे आणि त्याच्यामुळे चला तर आनंदी पण रेडी झाली. आता आमचं थोड्याच वेळेत आवरेल आणि आम्ही निघतो आष्टीसाठी. चला तर थोडंसं सकाळ सकाळ घास आणलाय तो शेळ्याला बांधून घेतो. किरकोळ कामं करावं लागतात, दुकान पण बघावं लागतंय आणि गावाकडं जास्तच वातावरण असतंय, सकाळची धावपळते. चला तर आता महाराज आले ते आमच्या गावातले महाराज आहेत म्हणून आम्ही पाया पडलोच नाही. तर मी त्याची पुष्टी करत नाही, म्हणजे कारण असं काय म्हणतो आपण की जर नवीन कोणी आलं तर कधी पाया वगैरे मी पडत नाही महाराज लोकांच्या. काय आपल्याला माहीत नसतं कुठले कुणी तसं काय करू नका. आपल्या गावात असल्यामुळं आम्ही माझ्याने आपलं पाया पडलो. तर कसं असतं मी काय जास्त मानत काही गोष्टीला नाही, काही गोष्टीला मानतो. पण चला ते ज्याचा त्याचा विषय असतो, मानणं न मानणं. आणि मला एवढंच म्हणायचं असतं की बाबा देव अंगात आला समजा तर त्यांनी तसं जर देव आपल्या माणसाच्या अंगात आला ना अंगात आला आपल्या, तर मग आपल्या पोरांनी काय घ्यायचं आपल्याकडून. त्याच्यामुळे मी त्याची ही करत नाही. 80% लोक त्याला मानतात आणि 20% हे चांगले लोक, त्यांना सगळं माहीत असते. आणि मग वाईट होते सगळे माणसं, म्हणजे आम्हाला नाव उठवतात काय. तर तसं नाही म्हणायचं, पण आपल्या पोरांवर काय संस्कार होणार इथं. चला तर निघलो तर आष्टीला मी आणि दीपाली. हे मी नाही. जाऊ का हे होय बरं. देव गेले मी- घरी ते म्हणतात देव आले दारी आणि काय म्हणलात कण बा पुढं. हा हे नाही मी हसत नाही बरं का, मी कोणत्याच गोष्टीला पाया हसत नाही. पडले देवाच्या आज त्या पाया मी सगळ्यांच्या पडतो, पण एकच तेवढं नाच सोडा की मोकार दिव्या आपल्या अंगात येते ही म्हणू नकार. नाही तर आमच्या अंगात बी खंडोबा घुसला तर मग धनगरवाड्यात घुसला आणि बानूच्या नादी दीपा हसला. ते नाही, त्याच्याबद्दल नाही काय म्हणायचं मला. असं नको आमच्या बी अंगात देव घुमतो. मग हा त्यांनी व्हिडिओ काढलाय ना त्यांचा. हा आम्हाला जायचंय तसं नाही. त्यांना तशी दोघांना लावायची संन्यास घ्यायचा. निस्वार्थ भक्ती करा तुम्ही. फक्त कुणाला फसू नका, मोकार याच्या त्याच्या चाड्या करू नका, नाही तर मग भांडणं होते, मग वाद पेटतोय जास्त. माझं दुश्मन कोण आहे त्यांनीच गेला असेल पुन्हा. आव आव नका बोलू. चला अक्का चला चला चला. आमच्या बरं चला. चला आमच्या बरं देवाला निघालात ना. नाही नाही आम्ही इथं असते चालू. चालत अलीकडे चालत. बरं बरं या जाऊन अक्का दाखवा आधी पहिलं. अकाल दाखिलं ना अकाल दाखिलं ना. अक्का मी आलो आता जाऊन लगेच. हा या 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 मला काय असते घ्यायची कसलं असते घ्यायची घे टी शर्ट घे ना, काय घ्यायची घे. घालून बघूया कशी दिसते. बरं ना. हे काय कोणतं ओढण्याचं जाळीच्या हाफ टॉप कुठे बघ ना. कटचे टॉप पाहिजे. मला काहीच विचारू नको तू, तुला काय घ्यायचंय ते. मला टॉप घ्यायचा आहे. मग मी काय सांगतो, घे तुला कोणचा घ्यायचा आहे ते. बघा ना चालू घरी आणि घेतलंय आनंदीला थोडेसे कपडे आणि मला पण एक ड्रेस घेतलाय म्हणजे टॉप. तर निघालेत आता 10:30-11 वाजता आले तर. आणि यांना पण जायचं आहे आष्टीला, त्याच्यामुळं फास्टमध्ये जायचं आहे घरी. तर आलेत आम्ही रेल्वेच्या ब्रिजपाशी आणि ब्रिजपासून चाललेलो आहे. पिशव्या नेतो, येतो संध्याकाळी. ओके बाय. लवकर. हा बाय बाय. चला पटकन, दीपाला सोडलंय चाललोय आष्टीला. उशीर तर झालाय आज. माझ्याकडे येऊ नको. अरे हा त्यांना काय द्यायचं